ठीक. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक निखिल भगत, जागृत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र वर्धा तर्फे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत आधुनिक भारताचा इतिहास. आणि आधुनिक भारताच्या इतिहासात आपण पाहणार आहोत की भारतामध्ये युरोपियनांचं आगमन कसं झालं. भारतात युरोपियनांचं आगमन कसं झालं याच्याबद्दलची आपण माहिती पाहणार आहोत. तर बघा मित्रांनो, हा आपला भारत आहे आणि हा आहे युरोप. ठीक आहे ना. हा आपला भारत आणि हा युरोप आहे. आपल्या भारतातून युरोपमध्ये म्हणजे भारत आणि इकडं इंडोनेशिया वगैरे जे काही देश आहे या देशातून काय जायचा का भारतातून युरोपमध्ये माल जायचा. आता युरोपमध्ये जो काही माल जायचा तो कुठून जायचा तर बघा, हे आहे अरबची खाडी. हे जे दाखवले आहे हे आहे अरबची खाडी आणि हा आहे लाल समुद्र. हा आहे लाल समुद्र. म्हणजे हे जे दाखवत आहे हा आहे लाल समुद्र आणि हे आहे अरबची खाडी, हा आहे अरबी समुद्र. म्हणजे तुम्हाला स्पॉट माहित असले पाहिजे का पहिले कोणता आहे. तर हा जो काही झाला हा झाला अरबी समुद्र. हे जे आहे हे खाडी, हे कोणती आहे अरबची खाडी. आणि हा आहे लाल समुद्र, यालाच आपण तांबडा समुद्र पण म्हणतो. हा आहे लाल समुद्र. तर बघा, आपल्या भारतातून जो काही माल जायचा युरोपमध्ये खास करून त्यावेळी भारतामध्ये जे होते ते होते अरब व्यापारी. कोणते व्यापारी होते? अरब व्यापारी होते. आणि हे जे अरब व्यापारी होते हे माल घेऊन जायचे. मग माल घेऊन जायचे तर कुठे घेऊन जायचे? म्हणजे पहिले जायचे इथून भारताचे जे काही बंदर आहे या बंदरावरून माल घेऊन जायचे अरबच्या खाडीमध्ये. अरबच्या खाडीमधून इराकमधून तुर्कस्तान वगैरे अशा पद्धतीने म्हणजे तुर्की वगैरे, आणि तिथून मग युरोपमध्ये जायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा मार्गच होता भारतामधून माल जाण्याचा. एक होता कोणता? लाल समुद्र. लाल समुद्रामधून मग इजिप्त वगैरे, त्याच्यानंतर भूमध्य समुद्रामध्ये तो माल जात होता. म्हणजे भारतातून जो काही माल जात होता तो कसा जात होता तर एक लक्षात आलं तुम्हाला की पहिल्या अरबी समुद्रामधून मग पाहिलं तर अरबची खाडी, इराक आणि तुर्की. ठीक आहे ना. म्हणजे पूर्व रोमन साम्राज्याची राजधानी जी राहील ते. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग आपण पाहिलं की अरबी समुद्रातून लाल समुद्रातून जाईल, त्याच्यानंतर इजिप्तमध्ये, त्याच्यानंतर भूमध्य समुद्रात. इथं भारतीय आपला माल घेऊन जायचे. आता हा जो काही माल आहे हा भूमध्य समुद्रात गेल्यानंतर हे आहे इटली. हे काय आहे? इटली. हा जो देश आहे हा आहे इटली. इटलीचे व्यापारी काय करायचे का इथं यायचे. म्हणजे या भूमध्य समुद्रामध्ये जे काही बंदर आहे आणि या काळ्या समुद्रामध्ये जे काही बंदर आहे, म्हणजे दोन समुद्रामधून व्यापार व्हायचा. काळा समुद्रातले जे काही बंदर आहे, त्याच्यानंतर आहे भूमध्य समुद्रातले जे काही बंदर आहे, इथं आपले भारतीय व्यापारी माल न्यायचे. तिथं इटलीचे व्यापारी यायचे आणि इटलीचे व्यापारी जे काय आहे, इटलीचे व्यापारी भारताने पाठवलेला माल तिथं खरेदी करायचे आणि तिथून युरोपभर पसरवायचे. अशा पद्धतीनं व्यापार जो होता तो होता सुरळीत चालू. अशा पद्धतीने व्यापार सुरळीत चालू होता. पण काय झालं की ह्या जो सौदी अरेबिया आहे या सौदी अरेबियामध्ये इस्लाम धर्माची स्थापना झाली आणि इस्लाम शासक जे होते त्यांनी धर्म प्रसार करायला सुरुवात केली. तर इस्लाम धर्मी शासक जे आहे, इस्लाम धर्मीयांनी काय केलं, जे इस्लाम धर्माचे जे राजे आहे त्यांनी काय केलं का आपला धर्म म्हणजे प्रदेश जिंकणे आणि तिथं धर्माचा प्रसार करणे अशा पद्धतीनं काम सुरू केलं. मग आता इथून काय झालं तर इथून ते आले इजिप्तवर, लिबिया, अल्जेरिया, मेक्सिको आणि स्पेन पर्यंत पोहोचले. आता हे जे काही राजे लोक आहे जे सौदी मधून चालू झाले, ठीक आहे ना, सौदी अरेबियामधून चालू झाले आणि आपला साम्राज्य विस्तार करत गेले. त्या साम्राज्य विस्तारात म्हणजे लक्षात येईल की वरचा जो काही भाग आहे त्या ठिकाणी राहते जे शासक राहते ते ख्रिश्चन धर्मी आहे आणि ह्या साईड जो आहे या साईडनं मुस्लिम शासक आहे. तर प्रॉब्लेम असा झाला की हे सौदी अरेबियावरून निघले, सौदी अरेबियन शासक निघले काय साम्राज्य जिंकत आणि मध्यात एक गोष्ट झाली का ख्रिश्चनांचे काही धार्मिक स्थळ होते जसं जेरुसलेम आणि पॅलेस्टाईन. कोणते होते? जेरुसलेम आणि पॅलेस्टाईन हे दोन धार्मिक स्थळ पण या साईडला असल्यामुळे काय झालं का ते साम्राज्य जिंकता यांनी जिंकून घेतले. आता हे जे काही ख्रिश्चन शासक आहे या ख्रिश्चन शासकाला असं वाटलं की आमच्या धार्मिक स्थळावर काय केलं यांनी आक्रमण केलं. आमच्या धार्मिक स्थळावर काय केलं यांनी आक्रमण केलं. इस्लाम शासकांनी आमच्या धार्मिक स्थळावर काय केलं आक्रमण केलं. आणि हे जे दोन धार्मिक स्थळ आहे जेरुसलेम आणि पॅलेस्टाईन हे सोडवण्यासाठी म्हणजे इकडचे ख्रिश्चन शासक आणि इकडचे मुस्लिम शासक यांच्यामध्ये काय सुरू झाले? युद्ध सुरू झाले. ते सोडवण्यासाठी पॅलेस्टाईन आणि जेरुसलेम ते सोडवण्यासाठी काय सुरू झाले? दोघांमध्ये सुद्धा काय सुरू झाले? युद्ध सुरू झाले.
हे तर जिंकू शकलेच नाही. उलट एक काम केलं का त्यावेळेस पूर्व रोमन साम्राज्याची राजधानी म्हणजे आताचं काय तुर्की दोन भागामध्ये येते. एक तुर्क कुठे याच्यात आशियामध्ये पण येते आणि एक तुर्क येते युरोपमध्ये. तुर्कीचा काही भाग जो युरोपमध्ये येते. तर हे जो काही पॉईंट आहे, हा जो पॉईंट आहे त्याला आपण तुर्कीचा हा जो काही पॉईंट आहे जो काळ्या समुद्राला लागलेला आहे ते होती पूर्व रोमन साम्राज्याची राजधानी. पूर्वेकडल्या रोमन साम्राज्याची राजधानी आहे म्हणजे त्याचं नाव होतं कॉन्स्टँटिनोपल. त्याचं नाव काय होतं? कॉन्स्टँटिनोपल. त्यावेळेसचं कॉन्स्टँटिनोपल म्हणजे सध्याचं इस्तांबूल आहे. म्हणजे याला काय म्हणलं जाते आता? इस्तांबूल. हे जे काही पूर्व रोमन साम्राज्याची राजधानी होती हे ऑटोमन तुर्कांना जिंकून घेतलं. म्हणजे ऑटोमन तुर्कांना काय जिंकून घेतलं तर लक्षात येईल का ऑटोमन तुर्कांना तुर्क जिंकून घेतला, इराक जिंकून घेतला, अरबची खाडी जिंकून घेतली, अरबचा सागर इथपर्यंतचा साम्राज्य जिंकून घेतलं. आता प्रॉब्लेम झाला. आता काय झाला? प्रॉब्लेम काय झाला का जो भारतात येण्याचा जो काही मार्ग होता, जो समुद्री मार्ग वगैरे होता तो काय झाला? पॅक झाला. मग आता जर तुम्हाला प्रश्न विचारला का भारतात येण्याचे मार्ग कोणते तर तुमच्या लक्षात आले पाहिजे का भारतात येण्याचे मार्ग कोणते. मग पहा, भारतात येण्याचे मार्ग समुद्री मार्ग विचारण आणि कोणते विचारण तर जमिनी मार्ग पण विचारण. थोडं या साईडनं लिहितो. जर तुम्हाला विचारलं की भारतात येण्याचे जमिनी मार्ग कोणते तर जमिनी मार्ग बघा तर हे आहे भूमध्य समुद्र, इथं आहे तुर्की, इथं आहे इराण, त्याच्यानंतर इराक, त्याच्यानंतर इराण, त्याच्यानंतर अफगाणिस्तान, त्याच्यानंतर पाकिस्तान आणि भारत. मग प्रश्न जर आपल्याला विचारला की भारतात येण्याचे जमिनी मार्ग कोणते तर आपण सरळ जमिनी मार्ग लिहू शकतो. कोणते कोणते जमिनी मार्ग आहे तर पहिले कोणता आहे? जमिनी मार्ग. तर जमिनी मार्गामध्ये आपण लिहू शकतो पहिला जो आहे तो कोणता आहे? तुर्क म्हणजे तुर्की. त्याच्यानंतर मग काय आहे तर तुर्की नंतर जर गेलो तर त्याच्यानंतर लागते इराक. इराक नंतर काय लागलं तर इराण. त्याच्यानंतर काय लागलं तर अफगाणिस्तान. त्याच्यानंतर काय लागलं तर पाकिस्तान. आणि त्याच्यानंतर काय लागलं तर लागला भारत. म्हणजे भारतात येण्याचे हे जे झाले हे झाले कोणते? जमिनी मार्ग. हे कोणते मार्ग झाले? जमिनी. म्हणजे जमिनीवरून जर भारतात यायचं असेल तर पहिले तुम्हाला कुठं भूमध्य समुद्र असो किंवा काळा समुद्र असो, भूमध्य समुद्र असो किंवा मग काळा समुद्र असो, इथून जर भारतात यायचं असेल तर या मार्गाने यावं लागेल तुम्हाला. म्हणजे कुठं? तुर्कता आलाच, इराण आला, इराक आला, अफगाणिस्तान आला, पाकिस्तान आला, भारत आला. पण भारत आणि पाकिस्तान बॉर्डरवर या ठिकाणी काही खिंडी पण आहे. तर खिंडी पण तुम्हाला काय करावं लागेल? काही क्रॉस करावं लागेल. जसं आहे बोलन खिंड, जसं काय आहे बोलन खिंड, गोमन खिंड, गोमन खिंड, खैबर खिंड, बोलन खिंड, गोमन खिंड, खैबर खिंड, कुर्रम खिंड, या खिंडीतून काय करावं लागेल? आपल्याला भारतात यावं लागेल. मग प्रश्न काय आहे का भारतामध्ये येण्याचे जमिनी मार्ग कोणते तर जमिनी मार्ग आहेत तुर्की, इराण, इराक, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारत. म्हणजे भारतात यायचं आहे. आणि जेव्हा भारतात यायचं आहे तर काही खिंडी पण आपल्याला काय करावं लागते? क्रॉस करावं लागते. त्या खिंडी पण आहे बोलन खिंड, गोमन खिंड, खैबर खिंड आणि कुर्रम खिंड. या खिंडीतून आपल्याला भारतात येत आहे. या खिंडीतून काय करता येईल? आपल्याला भारतात येता येईल. जर प्रश्न आता असा आला की मग भारतात येण्याचे समुद्री मार्ग कोणते? भारतात यायचं आहे तर समुद्री मार्ग कोणते तर भारतात येण्याचे समुद्री मार्ग आहे पहिला आहे भूमध्य समुद्र, म्हणजे भूमध्य समुद्रातून येता. त्याच्यानंतर मग काय लागला तर लाल समुद्र. त्याच्यानंतर कोणता लागला तर काळा समुद्र, काळा समुद्र. तिथे येता येईल अरबची खाडी, अरबची खाडी, अरबी समुद्र. हे झाले भारतात येण्याचे मार्ग. म्हणजे प्रश्न जर विचारले तर आपल्या लक्षात येईल का भारतात येण्याचे मार्ग कोणते आहे आणि जमिनी मार्ग कोणते आहे. आता काय झालं होतं तर तुम्हाला सांगितलं मी का कशा पद्धतीनं मुसलमानांचं म्हणजे मुस्लिम राजांचं ख्रिश्चन राजांसोबत कशा काय पद्धतीनं भांडण झालं. कारण जेरुसलेम आणि पॅलेस्टाईन हे दोन जे प्रांत होते हे यांचं साम्राज्य विस्तार करता करता यांच्या कब्जामध्ये आले आणि तेच सोडवण्यासाठी काय झालं का दोघांमध्ये युद्ध सुरू झालं. आणि दोघांत युद्ध सुरू झाल्यानंतर अशी कंडिशन आली का यांनी काय केलं का त्यावेळेसचं कॉन्स्टँटिनोपल म्हणजे तुर्कमध्ये पूर्व रोमन साम्राज्याची काही राजधानी होती, पूर्व रोमन साम्राज्याची राजधानी होती. त्याच्यामुळे अशी कंडिशन झाली का ते इस्तांबूल म्हणजे सध्याचं इस्तांबूल त्यावेळेसचं कॉन्स्टँटिनोपल
तुर्क म्हणजे कोण, ऑटोमन तुर्क. ऑटोमन तुर्कांनी काय करून घेतलं, जिंकून घेतलं. केव्हा जिंकून घेतलं तर 1453 मध्ये जिंकून घेतलं. आणि 1453 मध्ये हे जे इस्तांबूल आहे, त्यावेळेस आताचं इस्तांबूल म्हणजे त्यावेळेस काय कॉन्स्टँटिनोपल, ते जेव्हा जिंकून घेतलं तर प्रॉब्लेम असा झाला का हे जे काही जमिनी मार्ग आहे हेही बंद झाले व्यापारासाठीचे, आणि जे काही समुद्री मार्ग होते हे सुद्धा बंद झाले. म्हणजे यांनी इथून ते एवढा प्रदेश जिंकून घेतला. समुद्री मार्ग पण जिंकून घेतले आणि जमिनी मार्ग पण पॅक झाले. त्याच्यामुळे आता आहे की भारताचा यांच्यासोबत व्यापार होणार नाही आणि हे येऊ पण देणार नाही भारतामध्ये. आता प्रश्न असा निर्माण झाला की आपल्याला भारताकडे जायचं आहे, आपल्याला काय करायचं आहे, भारताकडे जायचं आहे. आणि भारताकडे जाण्यासाठी आपल्याला नवीन मार्गाची काय आहे, गरज आहे. जमिनीवर जातो, जमिनी मार्गाने आपण भारताकडे जाऊ शकत नाही. आता जावं कसं लागण, समुद्राच्या मार्गाने. म्हणून युरोपमधले जे काही राज्य आहे, युरोपमध्ये जे काही राज्य आहे, आता युरोपमध्ये जे काही राज्य आहे म्हणजे कोणते कोणते राज्य आहे, जसं आहे फ्रान्स आहे, स्पेन आहे, पोर्तुगाल आहे, लंडन आहे, ब्रिटन आहे, त्याच्यानंतर इटली आहे, वगैरे वगैरे जे काही आहे, त्यांनी काय केलं का त्यांचे जे समुद्रावर ज्यांची जे काही नेव्ही होती त्यावेळेसची, ठीक आहे ना, त्यांच्या नेव्हीला सांगितलं का काय करा तुम्ही भारतामध्ये म्हणजे भारताकडे जाण्याचा नवीन व्यापारी मार्ग शोधायला सुरुवात करा. आणि अशाच याच्यामधला जो काही एक मार्ग होता तो आपण पाहिला का कोणता होता, तर स्पेनवरून जो काही निघाला, पहिला व्यक्ती जो निघाला तो निघाला स्पेनवरून. आणि स्पेनवरून निघणारा जो काही व्यक्ती आहे, हे बघा हे आहे स्पेन, या स्पेनवरून जो काही व्यक्ती निघाला, तर स्पेनवरून पहिला जो काही व्यक्ती निघाला तो निघाला कोण, कोलंबस. कोण निघाला, कोलंबस. कोलंबस निघाला. केव्हा निघाला कोलंबस, कोलंबस निघाला 1492 ला. कोलंबस कुठचा होता, स्पेनचा होता. स्पेनवरून निघाला. केव्हा निघाला, 1492. आणि त्यांनी काय 1492 मध्ये काही बेटांचा शोध लावला. मग कोणते कोणते बेट लावले ज्याचा शोध लावला कोलंबसाने, कोलंबसाने बेटांचा शोध लावला. एक लावला हवाना बेटाचा शोध, क्युबा बेटाचा शोध वगैरे लावला. तर असे बेटांचा शोध लावला. आणि कोलंबसाला असं वाटते शेवटपर्यंत का मी भारताच्या जवळपासच आहे, मी कुठं आहे, भारताच्या जवळपासच आहे असं त्याला वाटते. मग त्याला असंच वाटत वाटत राहिलं. आणि दुसरा मग स्पेनचा एक व्यक्ती निघाला का त्याचं ऑब्झर्वेशन करायसाठी निघाला. दुसरा जो व्यक्ती निघाला जो स्पेनवरूनच निघाला त्याचं नाव आहे अमेरिगो वेस्पुसी. अमेरिगो वेस्पुसी, ठीक आहे. तर अमेरिगो वेस्पुसी नावाचा व्यक्ती जो आहे तो पण कुठून निघाला, स्पेनवरून निघाला. याच्याही पुढे गेला हवाना, क्युबा याच्या बेटाच्या पुढे गेला. यांनी गल्फ ऑफ मेक्सिको म्हणजे मेक्सिकोच्या खाडीचा वगैरे शोध लावला. आणि त्याच्या लक्षात आलं की हा जो काही भाग आहे हा भारत नाही आहे. कोणाच्या लक्षात आला, अमेरिगो वेस्पुसीच्या लक्षात आलं का हा भारत नाही आहे, हा दुसराच कोणता तरी खंड आहे, हा दुसराच कोणता तरी खंड आहे. हे कोणाच्या लक्षात आलं, अमेरिगो वेस्पुसीच्या लक्षात आलं. आणि या नवीन जो काही खंड आहे त्यावेळेसचा एक जॉग्राफर होता, भूगोल तज्ञ होता. त्याचं नाव होतं मार्टिन वाल्डेस मुल्लर. काय नाव होतं त्याचं, मार्टिन वाल्डेस मुल्लर. तो म्हणते की हाचा शोध जर अमेरिकेनं लावला आहे तर याच्याच नावावरून का द्या, त्या खंडाला नाव द्या, असं म्हणणारा जॉग्राफर कोण आहे, कोण, मार्टिन वाल्डेस मुल्लर. आणि मार्टिन वाल्डेस मुल्लर यांनी सांगितलं का अमेरिकेच्या नावावरून त्याला नाव द्या. म्हणून हा जो काही खंड आहे या खंडाचं नाव पडलं अमेरिका. म्हणून या खंडाचं नाव काय पडलं, अमेरिका असं नाव पडलं. ओके, मग आताच झालं. त्याच्यानंतर मग पोर्तुगीज जो काय पोर्तुगाल आहे, तर मग पोर्तुगाल वरून एक व्यक्ती निघाला. तो पण काय निघाला, भारताच्या शोधात निघाला. आणि अमेरिका कुठून, पोर्तुगाल वरून निघाला. हे आहे पोर्तुगीज, ठीक आहे ना, हे आहे पोर्तुगाल वरून निघाला. हा जो सागर आहे हा अटलांटिक महासागर. कोणता महासागर आहे, दोघांच्या मधात जो आहे हा अटलांटिक महासागर आहे. अटलांटिक महासागरातून निघाला, अशा पद्धतीनं आला या साईडनं. आणि हे जे आफ्रिका खंडाचा दक्षिण आफ्रिका आहे, दक्षिण आफ्रिकेचं जे काही दक्षिणेकडलं टोक आहे त्याचं नाव आहे केप टाऊन. त्याला म्हणतो आपण केप ऑफ गुड होप. आता याला केप ऑफ गुड होप का बरं म्हणते, या जे काही ठिकाण आहे याला केप ऑफ गुड होप का बरं म्हणते, तर यानं केप ऑफ गुड होप म्हणण्यामागचं कारण आहे की या ठिकाणी सागराच्या लाटा एवढ्या जबरदस्त होऊन जाते का इथं जहाज डुबून जाते, इथं जहाज बुडते. आणि या लाटीमधून जर आपण वाचलो तर समोर काहीतरी होप आहे,
समोर काहीतरी होप आहे म्हणून याचं नाव आहे केप ऑफ गुड होप. म्हणून काय नाव याचं? केप ऑफ गुड होप. तर या केप ऑफ गुड होपचा जो कोणी शोध लावला तो लावला आहे, कोणी लावला? तर त्याचं नाव आहे बार्थोलोम्यू डायस. काय नाव आहे? बार्थोलोम्यू डायस. बार्थोलोम्यू डायस. मग हा बार्थोलोम्यू डायस इथपर्यंत आला आणि इथून काय गेला? का रिटर्न गेला. काऊन रिटर्न गेला? की इथं काय होतं? बार्थोलोम्यू डायसनं पाहिलं इथं काय? केप ऑफ गुड होप म्हणजे काय? इथं समुद्राच्या लाटा आहे आणि समुद्राच्या लाटा, आणि हा जेव्हा इथून निघाला तर यानं माउंटेन ड्यू काही सोबत आणली नाही. आता तुम्ही म्हणाल माउंटेन ड्यू काय? तर तुम्ही पाहिली असेल ऋतिक रोशनची एक ऍड येते की गला सबका सूखता है, डर सबको लगता है, गला सबका सूखता है, डर से डरोगे तो कैसे होगी, क्योंकि डर के आगे जीत है. पटकन काढते आपली माउंटेन ड्यू, पिते आणि त्याच्यामध्ये डेअरिंग येऊन जाते. तर याने काय अशी माउंटेन ड्यू वगैरे काही सोबत आणली नाही, आणि माउंटेन ड्यू यानं सोबत आणली नाही त्याच्यामुळे काय झाला? केप ऑफ गुड होप वरूनच काय गेला? रिटर्न गेला. त्याच्यानंतर दुसरा व्यक्ती जो आला तो आला कुठून? तर पोर्तुगीजाची राजधानी आहे, पोर्तुगालची राजधानी आहे लिस्बन. काय नाव आहे? लिस्बन. या लिस्बन वरून, आणि कोण आहे लिस्बन मध्ये? तिचा राजा आहे 14वा लुई. 14वा लुई. या 14वा लुईचा प्रतिनिधी म्हणून पोर्तुगीज वरूनच एक व्यक्ती निघाला ज्याचं नाव आहे वास्को द गामा. ज्याचं नाव आहे वास्को द गामा. हा वास्को द गामा जो आहे, हा वास्को द गामा निघाला कुठून? ठीक आहे ना. वास्को द गामा कोणाचा मामा नाही, कोणाचा आहे? वास्को द गामा. नाही तर कोणाचा मामा करण नाही, वास्को द गामा. तर ठीक आहे, लिस्बन वरून निघाला हा पण आला कुठं? केप ऑफ गुड होप पर्यंत आला, पण याच्यासोबत माउंटेन ड्यू होती. त्याचे सहकारी म्हणते का इथं तर मोठ्या मोठ्या लाटा, इथून कसं वाचायचं? तर पण तो पण त्याला सांगते, काय सांगते वास्को द गामा? डर सबको लगता है, गला सबका सूखता है, लेकिन डर से डरोगे तो कैसे होगा. पटकन काढते आपली बॉटल, माउंटेन ड्यू पिते आणि काय म्हणते? आज कुछ तूफानी करते है. याने एक काम केलं का, या केप ऑफ गुड होपला वळसा घातला आणि वळसा घालून इथून निघाला. आता मादागास्कर बेट आहे आणि आफ्रिकेच्या मध्यात पोहोचला. पण आता भारत कुठं आहे त्याला माहित नाही. आता भारत कुठं आहे त्याला माहित नाही. त्याला माहित नाही म्हणून तो या ठिकाणी आपलंच गुजरातचा एक व्यापारी इथं गेला होता व्यापार करण्यासाठी, ज्याचं नाव होतं अब्दुल मनीद. काय नाव होतं त्याचं? नाव अब्दुल मनीद. अब्दुल मनीद नावाचा जो काही व्यापारी होता, गुजरातचा व्यापारी होता, तो अब्दुल नावाचा व्यापारी त्याला भेटला. आणि याला कोणती भाषा येत होती? याला अरबी भाषा पण होती आणि पोर्तुगालची पण भाषा येत होती. त्याला विचारते तो का मला भारतात जायचं आहे, मार्ग कुठं आहे, आणि तो घेऊन येते त्याला भारतामध्ये. म्हणजे इथं आला आता तो भारतात. भारतात कुठं आला? तर भारतात आला तो कालिकत बंदरामध्ये. बंदराचं नाव नाही आहे, कालिकत एका किनाऱ्याचं नाव आहे. कोणत्या? तुम्ही पुस्तकात वाचलं असाल की कालिकत किनारा, कालिकत किनारा, कालिकत बंदर. कालिकत बंदर नाही, कालिकत किनाऱ्यावर आला. आणि कालिकत किनाऱ्यावर भारतामध्ये जे काही किनारे आहेत त्यांचे नाव आहे, त्याच्यापैकी एक किनारा आहे कालिकतचा किनारा. या कालिकत किनाऱ्यामध्ये एक बंदर आहे ज्याचं नाव आहे कप्पक डाबू बंदर. या कप्पक डाबू बंदरात आला. कोणत्या बंदरात आला? तर इकडे लिहून देतो, कप्पक डाबू. कप्पक डाबू बंदर. कप्पक डाबू कुठं आहे? कालिकतच्या किनाऱ्यावर आहे. कालिकतच्या किनाऱ्यावर आहे कप्पक डाबू बंदर. या कप्पक डाबू बंदरामध्ये आला कोण? वास्को द गामा. आणि केव्हा आला? तर तो आला 20 मे 1498. 20 मे 1498 ला आला. आणि 20 मे 1498 ला आला. कुठं आला? कालिकतच्या किनाऱ्यावर आला. कालिकतच्या किनाऱ्यावर कोणत्या याच्यावर? बंदरात, कप्पक डाबू बंदरात. या कप्पक डाबू बंदराचा जो काही राजा होता त्याचं नाव होतं राजा झामुरीन. आणि या झामुरीनचा हा झामुरीन सोबत त्याचे बोलणं झालं. झामुरीनचा अर्थ काय आहे? तर समुद्राचा राजा. ते एक पदवी आहे. तर त्या अशा पद्धतीनं पहिले वेळ वास्को द गामा भारतामध्ये आला. ठीक आहे. मग इथून आपल्याला प्रश्न विचारताना कसे विचारण? पोलीस भरतीपासून एमपीएससी पर्यंत सगळे त्याच्यामध्ये प्रश्न कसे विचारण? पहिला प्रश्न जर विचारला तर विचारण की सांगा की युरोपियनांना भारतात येण्याचं कारण काय पडलं? तर तुमच्या लक्षात आलं कॉन्स्टँटिनोपल जिंकलं म्हणून झालं. कॉन्स्टँटिनोपल केव्हा जिंकला? पहिला प्रश्न तेव्हा माहित आहे तुम्हाला का 1453 मध्ये जिंकला. त्यावेळेसचं कॉन्स्टँटिनोपल म्हणजे सध्याचं काय? तर सध्याचं इस्तांबूल. तुम्हाला माहित पडलं. कॉन्स्टँटिनोपल कशाची राजधानी होती? तर त्यावेळेसची पूर्व रोमन साम्राज्याची राजधानी होती. तुम्हाला प्रश्न विचारण का भारतात येण्याचे जमिनी मार्ग कोणते? जमिनी मार्ग तुम्ही सांगा कोणता आहे? तुर्की, इराण, इराक, अफगाणिस्तान, पाकिस्तान, भारत. भारतात आल्यानंतर कोणत्या खंडी
पास करावं लागेल तर माहिती आहे तुम्हाला कुर्रम खिंड, बोलन खिंड, गोमन खिंड, खैबर खिंड. त्याच्यानंतर भारतातून समुद्री मार्ग कोणते तर भूमध्य समुद्र, काळा समुद्र, लाल समुद्र, अरबची खाडी, अरबी समुद्र या मार्गाने भारतामध्ये येते. हा मार्ग काय झाला पॅक झाला म्हणून तर काय भारतात येण्याचे व्यापारी मार्ग सुरू झाले. पुन्हा प्रश्न विचारन की सांगा भारताच्या शोधात निघालेला पहिला खलाशी कोण तर कोणता खलाशी आहे तर कोलंबस आहे. कोणत्या देशाचा होता तर माहित पडलं तुम्हाला स्पेनचा होता. कोणत्या देशाचा होता स्पेनचा होता. केव्हा शोध लावला त्याने 1492. कोणत्या तर अमेरिका खंडाजवळ घेतला आणि त्याने लावला हवाना आणि क्युबा बेटाचा शोध. त्याच्यानंतर स्पेनचा दुसरा व्यक्ती जो आहे तो गेला त्याचं नाव आहे अमेरिगो वेस्पुसी. त्याच्या लक्षात आलं का हा भारत नाही आहे दुसराच कोणता तरी खंड आहे. त्यांनी कशाचा शोध लावला तर गल्फ ऑफ मेक्सिकोचा शोध लावला आणि त्याच्या लक्षात आलं का भारत नाही आहे. आणि त्याच वेळेचा एक जॉग्राफर होता त्याचं नाव होतं मार्टिन वाल्डेस मुल्लर. यांनी सांगितलं की अमेरिकेच्या नावानच का द्या त्या खंडाला नाव द्या म्हणून अमेरिकेच्या नावावरून नाव पडलं याला अमेरिका. ठीक आहे. त्याच्यानंतर पोर्तुगालचा एक व्यक्ती होता जो निघाला त्याचं नाव होतं कोणतं बार्थोलोम्यू डायस. आणि या बार्थोलोम्यू डायसनं आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला केप ऑफ गुड होपला शोध लावला. केप ऑफ गुड होप म्हणजे काय तर त्या ठिकाणी काय आहे समुद्राच्या लाटी खूप तीव्र होते ज्याच्यामुळे जहाज सुद्धा बुडू शकते. तिथून वाचलं तर काहीतरी पुढे होप आहे म्हणून त्याला म्हणलं ते केप ऑफ गुड होप. आणि या केप ऑफ गुड होपचा शोध बार्थोलोम्यू डायसने केव्हा लावला 1486 मध्ये लावला. केव्हा लावला 1486. त्याच मार्गावरून पोर्तुगीजाच्या राजधानीवरून निघाला. पोर्तुगीजाची राजधानी कोणती आहे लिस्बन. लिस्बनवरून 14वा लुईचा प्रतिनिधी म्हणून आला होता. कोण आला होता वास्को द गामा. एक जहाज घेऊन आला होता त्याचं नाव काय त्या जहाजाचं नाव आहे काय काय नाव आहे त्या जहाजाचं साओ गॅब्रिएल. साओ गॅब्रिएल नाव घेऊन आला. साओ गॅब्रिएल नावाचं जहाज घेऊन आला. हा या केप ऑफ गुड होप पर्यंत आला. केप ऑफ गुड होपला वळसा घातला. त्याला भारताचा मार्ग सांगणारा व्यक्ती कोण होता अब्दुल मनीत. अब्दुल मनीत कुठचा होता तर गुजरातचा व्यापारी होता. हा याला घेऊन गेला कुठं हा याला घेऊन गेला कालिकतच्या किनाऱ्यावर. कालिकतच्या किनाऱ्यावरचा जो काही बंदर आहे त्या बंदराचं नाव आहे कप्पक डाबू बंदर. आणि कप्पक डाबू बंदराचा जो काही राजा होता ज्याचं नाव होतं राजा झामुरीन. झामुरीन काय तर एक पदवी आहे ज्याचा अर्थ होते समुद्राचा राजा. म्हणजे 1498 ला 20 मे 1498 ला वास्को द गामा भारतामध्ये पोहोचला. 20 मे 1498 ला काय पोहोचला वास्को द गामा भारतात पोहोचला. आणि 1 वर्ष थांबला म्हणजे 1498 मध्ये 1498 ला आला. 1 वर्ष थांबला म्हणजे 1 वर्ष थांबला म्हणजे 1499 ला भारतात आला. कुठं कालिकतच्या किनाऱ्यावर कप्पक डाबू बंदरात. पण जेव्हा भारतातून गेला ज्यावेळी भारतातून गेला तर भारतातून तो गेला कुठं गोवा बंदरावरून. हा खूप महत्वाचा प्रश्न आहे का भारतातून ज्यावेळी रिटर्न गेला कोणत्या बंदरातून गेला गोवा बंदरातून गेला. आणि गोवा बंदरातून ज्यावेळेस रिटर्न गेला म्हणजे गेला कुठं 1499 ला तो रिटर्न गेला. 1499 ला रिटर्न गेला. भारतातून काय घेऊन गेला तर काळे मिरे. काळे मिरे ह्या भारतातून घेऊन गेला. आणि जेव्हा तो इथे येऊन पोहोचला युरोपमध्ये त्याने जेव्हा काळे मिरे विकले तर तुमच्या लक्षात येईल का त्याचा येण्याचा खर्च त्याचा इथून जाण्याचा खर्च आणि त्याला जे माल खरेदी करायला खर्च आला त्याच्यापैकी 60 पट उत्पन्न त्याच्या हाती आला. ठीक आहे ना. त्याच्यानंतर मग दुसरा पोर्तुगीज भारतात येणारा कोण ठीक आहे ना. दुसरा जो काय भारतात येणारा पोर्तुगीज आहे त्याचं नाव काय आहे त्याचं नाव आहे काय अल्वारिज गॅब्रिएल. ठीक आहे ना. तर दुसरा जो आहे त्याचं नाव काय अल्वारिज गॅब्रिएल. ठीक आहे ना. तर दुसरा जो आला त्याचा आहे अल्वारिज गॅब्रिएल नावाचा. तो 13 जहाज घेऊन आला. ठीक आहे. किती जहाज घेऊन आला 13 जहाज घेऊन आला. तर 13 जहाज घेऊन आला. तो आला केव्हा 1500 मध्ये. आणि 1500 मध्ये आल्यानंतर त्याने एक काम केलं का इथं जे काही राजे होते भारतामध्ये कोचीन आणि कन्नौरचा जो काही राजा होता त्याच्यासोबत काय केली दोस्ती केली. म्हणजे कोचीन आणि कन्नौरचा जो काही राजा होता याच्यासोबत काय केली दोस्ती केली आणि इथून चालला गेला. हा पण 1 वर्ष थांबला. 1500 मध्ये आला. 1501 मध्ये इथून चालला गेला. आणि त्याच्यानंतर 1502 मध्ये वास्को द गामा पुन्हा भारतामध्ये आला. आता 1502 मध्ये वास्को द गामा काय आला पुन्हा भारतात आला. यावेळी मग वास्को द गामाने काय काम केलं यावेळी वास्को द गामाने एक काम केलं की याच्या अगोदरचा जो काही आला होता गॅब्रिएल ठीक आहे ना. तर या गॅब्रिएलनं कोचीन आणि कन्नौरच्या राजासोबत काय केली होती दोस्ती केली होती. तर याच्यासोबत जी दोस्ती केली याच ठिकाणी यांनी काय केलं वखारी स्थापन केल्या.
या ठिकाणी काय केला, कोचीन आणि कन्नौर मध्ये काय केल्या, वास्को द गामानं वखारी स्थापन केला आणि हा चालला गेला 1503 मध्ये. 1503 मध्ये हा काय गेला, पुन्हा रिटर्न चालला गेला. त्याच्यानंतर पुन्हा एकदा भारतामध्ये आला होता, तो तिसरा वेळेस आला होता आणि त्याच वेळेस काय झाली, त्याची वाली भारतामध्ये कोचीन मध्ये काय झाली, मृत्यू झाली. म्हणून भारतात वास्को द गामा एकूण किती वेळा आला, तर किती वेळा आला, 3 वेळा. किती वेळा आला, 3 वेळा. वास्को द गामाची जे कबर आहे ते कुठं आहे, तर ते आहे कुठं, कोचीन मध्ये. कुठे आहे, कोचीन मध्ये. भारतात 13 जहाज घेऊन येणारा कोण आहे, कोण आहे, 13 जहाज घेऊन आहे, पेड्रो अल्वारिज गॅब्रिएल. कोण आहे, पेड्रो अल्वारिज गॅब्रिएल. यानं काय केली, तर कोचीन आणि कन्नौरच्या राजासोबत मैत्री केली. यानं काय केली, कोचीन आणि कन्नौरच्या राजासोबत काय केली, मैत्री केली. आणि त्याच्यानंतर मग काय, कोचीन आणि कन्नौर मध्ये वखार स्थापन करण्याचं काम कोण केलं, वास्को द गामाने. आणि तिसऱ्या वेळेस वास्को द गामा ज्या वेळेस आला त्यावेळेस गव्हर्नर म्हणून आला होता आणि त्याच वेळेस काय झाली, त्याची कोचीन मध्ये मृत्यू झाला. आता इंग्रजांचं प्रशासन चांगलं करण्यासाठी, ठीक आहे ना, आणखी 2-3 मधात येते, ठीक आहे. त्याचं पण आता उद्याच्या लेक्चरला आपण पाहू का आणखी 2-3 कोण मधात आलेले आहे आणि त्याच्यानंतर मग आपण पाहत चालू, ठीक आहे. तर जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जर नसेल आवडला तर कमेंट करा की माझं कुठं चुकलं, काय चुकलं. धन्यवाद.